ओके. संस्कृतमध्ये प्रत्ययाचे 3 प्रकार आहेत. एक त प्रत्यय, थोडंसं सांगायचंय. एक आहे कृत प्रत्यय, एक आहे तद्धित प्रत्यय आणि एक आहे स्त्री प्रत्यय. ठीक आहे. मग एका एका वाक्यात जे प्रत्यय धातूंना लागतात त्यांना कृत म्हणतात. जे प्रत्यय शब्दांना लागतात त्यांना तद्धित म्हणतात. ज्या प्रत्ययांचा उपयोग पुल्लिंग शब्दाला स्त्रीलिंग करण्यासाठी होतो त्यांना स्त्री प्रत्यय असं म्हणतात. ठीक आहे. मग या पाठामध्ये त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. उदाहरणार्थ बुद्धी. मग आता बुद्धी हा शब्द आहे का धातू आहे सांगा. बुद्धी हा शब्द आहे का धातू आहे? शब्द आहे सर. शब्द आहे. ठीक आहे. मग हा शब्द असल्यामुळे त्याला आपण तद्धित प्रत्यय म्हणतो आणि त्याला मतुप नावाचा प्रत्यय लागतो. आणि मतुप नावाचा प्रत्यय समजलं तर लक्षात घ्यायचं, नाही तर सोडून द्यायचे. मतुप नावाचा प्रत्यय लागतो आणि त्याचं रूप बनतं बुद्धिमान. तेच यांनी पाठामध्ये दिलेले आहेत आपल्याला. बुद्धिमान, धीमान, धनवान, बलवान, आहे का नाही. या पाठामध्ये त्यांनी भगवान, भवान हे काय आहे, सगळे मतुप प्रत्यय लागून झालेले रूप आहेत. पण त्यांनी आता एवढं सगळं न सांगता आपल्याला फक्त डायरेक्ट शब्द दिले. बुद्धिमान, धनवान, बलवान, श्रीमान, श्रीमती वगैरे सगळे. मग आता आपल्याला थोडंसं कळलंय की जे बुद्धिमान आहे हा तद्धित प्रत्ययामध्ये मोडतो का, तर हा शब्दांना लागलेला आहे. मग असे तद्धितमध्ये खूप प्रत्यय आहेत. त्यातला मतुप हा एक तुम्हाला सांगितला. मग भगवान सारखा चालणारा अजून एक प्रत्यय जर कुठला असेल तर त्या प्रत्ययाचं नाव आहे तवतू. थोडंसं लक्षात घ्या. तवतू. इथपर्यंत क्लिअर आहे. कृत, तद्धित धातूला लागतात, शब्दांना लागतात. मग बुद्धिमान हा शब्द मतुप प्रत्यय लागून बनलेला आहे आणि तो चालतो भगवान, भगवंत, भगवंत सारखा. मग हे तुम्हाला का सांगायचं तवतू प्रत्यय, कारण की याचं रूप बघा आता कसं बनतं. बघा, समजा गम हा धातू आहे. ठीक आहे. या गम धातूला जर तवतू प्रत्यय लागला, इथे लिहितो गम. ते का बनतं, कसं बनतं यात नका पडू, फक्त लक्षात ठेवा. गम ह्याला जर तवतू प्रत्यय लागला तर शब्द बनतो गतवान. काय बनतो? गतवान. मग आता जसं या बुद्धिमान शब्द जो मतुप या प्रत्ययापासून बनला, ऐका का, या मतुप प्रत्ययापासून बनला, त्या मतुप शब्दाचा एक अर्थ आहे म्हणजे असणारा. बुद्धिमान बुद्धी असणारा, धनवान धन असणारा किंवा धन ज्याच्याकडे आहे तो, श्रीमान श्री संपत्ती ज्याच्याकडे आहे तो, भगवान 6 गुण ज्याच्याकडे आहे तो, आहे ना. मतुप शब्दाचा एक अर्थ. मग त्या अर्थामुळे बुद्धिमान शब्दाला अर्थ प्राप्त झाला. बलवान बल ज्याच्याकडे आहे तो. तसं मग तवतू शब्दाचा एक अर्थ आहे तो म्हणजे भूतकाळ. मग या गमधातूला तवतू प्रत्यय लागल्यानंतर होतं गतवत. इथपर्यंत क्लिअर. हे वत कुठून आलं? ह्या तवतू प्रत्ययापासून आलं. हे मान कुठून आलं? मतुप प्रत्ययापासून आलं. मग गतवत झालं. मग आता हा शब्द कसा चालणार? भगवान भगवंतौ भगवंतः, गतवान गतवंतौ गतवंतः असा चालणार. पुन्हा बोलतो.
गम धातूचं झालं तवतू प्रत्ययामुळे गतवत. मग तो चालतो, त्याचा चालतो कसा? भगवान सारखा, कारण की भगवत तकारांत, गतवत तकारांत, गतवान गतवंतव गतवंतः. मग या तवतू प्रत्ययाचा अर्थ काय? या तवतू प्रत्ययाचा अर्थ होतो भूतकाळ. म्हणजे तर गतवान या शब्दाचा अर्थ काय होईल? गेला. गेला. उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला सोपं कळेल लगेच. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय? थोडा क्लिष्ट विषय हा, पुढे येणार आहे खूप, पण आता आपण बी पेरलेला आहे. बघा, गम पहिला आपण दृश्य म्हणजे पाहणे, त्याचं होतं दृष्टवान. पठ 2-3 सांगतो, बरेच आहेत. पठितवान. ओके. लिख, लिखितवान. मग याचा अर्थ काय होईल? दृष्टवान, पाहिलं. पठितवान, अभ्यास केला. लिखितवान, लिहिलं. लिहिलं. मग हा गतवत किंवा हा जो तवतू प्रत्यय झालेला आहे तो काय करतोय? त्याला भूतकाळाचं रूप बनवतोय. मग हे भूतकाळाचं मध्येच कशाला दिलं आम्हाला? अहो, मध्येच नाही दिलंय. तुम्ही भगवान शब्द पाठ केला ना, सोबत सोबत गतवान सुद्धा शिकून घ्या, म्हणून त्यांनी मध्येच दिलेलं आहे. मध्येच तुम्ही भूतकाळाचं सोपं रूप कसं बनवायचं शिकून घ्या. सर यात काय सोपं आहे? हे तर लय अवघड झालं. नाही, हे खूप सोपं झालं. कसं सांगू? बघा, रामः दृष्टवान, रामाने पाहिलं. ठीक आहे. अहम दृष्टवान, मी पाहिलं. त्वम दृष्टवान, तू पाहिलं. जसं आपल्याला भूतकाळाचं जेव्हा आपण अपठतामाशी रूप वापरतो, त्यावेळी आपल्याला काय लक्षात ठेवायला लागतं? अच्छा, राम आलं म्हणजे, राम आलं म्हणजे अपठत, त्वम आलं म्हणजे अपठः, अहम आलं म्हणजे अपठम. हे लक्षात ठेवायला लागतं बोलताना. इथं तसं नाही. अहम म्हटलं तरी अहम दृष्टवान, त्वम म्हटलं तरी त्वम दृष्टवान, रामः म्हटलं तरी रामः दृष्टवान. सोपं आहे का नाही? बोलायला संस्कृत भारतीवाल्यांनी काय केलं? अपठत म्हणतच नाहीत ते याच्यावरतीच सगळं चालवतात. 1 नंबर डोकं याच्यावरतीच. भवान किम कृतवान, तू काय केलंस? भवान कुत्र गतवान, तू कुठे गेला होतास? ते अपठत म्हणायचा विषयच नाही ठेवला त्यांनी. अगदी हुशार, ब्रिलियंट लोक. अहम त्वम रामः. ठीक आहे, याच्यामध्ये सोपं झालं. एवढं कळालं? हो सर. बघा, सर धातूला वेगवेगळ्या याच्यात हे नाही केलं, एकाच धातू हा, तिन्ही करता एकच धातू हे केलं. पण याच्यामध्ये पण क्लिष्टता आहे, पण एक वचन बोलायला सोपं झालं. क्लिष्टता सांगू का? 1 मिनिटात सांगतो. बघा, सीता असलं तर आपण गतवान नाही म्हणू शकत. का नाही? सीता आहे स्त्रीलिंग शब्द आणि भगवान आहे पुल्लिंग. त्याच्यामुळे तसं नाही होणार. त्याच्यामध्ये पुल्लिंगाला पुल्लिंग, स्त्रीलिंगाला स्त्रीलिंग, ही क्लिष्टता परत आलीच त्याच्यामध्ये. पण बऱ्यापैकी सोपं झालं. मग इथं काय होईल? गतवती. का होईल? स्त्री प्रत्यय पुढे येणार, म्हणजे पुल्लिंगाचं स्त्रीलिंग करण्यासाठी स्त्री प्रत्यय लागतो, म्हणून ते गतवतचं गतवती, पठितवत पठितवती, हे सगळं झालेलं आहे. पुढे येईल ते नदीसारखा शब्द चालतो. जमलं तर लक्षात ठेवा. इथपर्यंत आपल्याला कळलेलं आहे. शेवटचा नियम ते सांगतात आपल्याला की हे जे शब्द आहेत कुठले, जसं धनवत, याचं धनवान होतं, बरोबर का? भगवतचं काय होतं?
भगवान. भगवान. जसं हे धनवत म्हणजे धनवान, श्रीमत याचं काय होईल बरं? श्रीमान. श्रीमान. जसं बुद्धिमान, बुद्धिमत, बुद्धिमान. बुद्धिमान. बलवत, बलव. बलवान. बलवान. ते सांगतात हे जे शब्द आहेत हे विशेषण म्हणून सुद्धा येतात. सर अष्टाध्यायामध्ये बघितलं ना तर धनवतचा धनेत येतं. धन मिनिट. धनवत येत नाही. बोला, आता बोला. अष्टाध्यायामध्ये बघितलं ना तर धनवतचा धनवान येत नाही. येतो धनेत येतो. येते. काय येते? धनेत येते. धनेत. नाही नाही नाही, असं नाही होणार. बघूया चला. तसं नाही होणार. बघा, अकारांत पुन्हा धनात येतं. नाही नाही, तुम्ही धनवतच बघितला पाहिजे तुम्ही. तो प्रत्यय तर लागून धनवत पडलेला शब्द आहे, त्याच्यामुळे कदाचित तो शब्दांमध्ये नाही येणार. तुम्हाला सापडलाय का? सर नाही, तसं नाही सापडलं. नाही, धनद पुन्हा येतं असं. तो वेगळा अकारांत. आहे, हा वेगळा आहे. ठीक आहे. ते म्हणतात हे जे सगळे शब्द आहेत हे कसे येतात? विशेषण म्हणून येतात. 2-3 उदाहरणं पाहूया. बघा, धनवान मुकेश, मुकेश अंबानी नाही, धनवान मुकेश भारतम जयती. क्रीणाती म्हणणार होतो पण जाऊ द्या, विकत घेतो. धनवान मुकेश भारतम जयती. धनवान मुकेश भारताला जिंकतो. मग आता धनवान काय झालं येते? मुकेशचं विशेषण. विशेषण. विशेषण झालेलं आहे. बलवान रावणः, बलवान रावणः रामं समर्पयति. रामास शरण जातो, समर्पण करतो. शरणम गच्छति, समर्पयति. बलवान. थोडंसं अवघड करतो बघा. बुद्धिमान बालकः श्रीमंतम, नाही समजलं विचारा. श्रीमंतम पुरुषम जयती. आता हे श्रीमंतम कुठली विभक्ती मला सांगा. बुद्धिमान बालक श्रीमंत पुरुषाला जिंकतो. जिंकतो. श्रीमंतम कुठली विभक्ती सांगा. तर द्वितीय आहे ना, वरती पहिला हा. मग श्रीमंतम. किंवा म्हणजे भगवान भगवंतौ भगवंतः भगवंतम. करेक्ट. मग या ठिकाणी या पुरुषाचं विशेषण काय झालेलं आहे? श्रीमान. या बालकाचं विशेषण काय झालेलं आहे? बुद्धिमान. म्हणजे जसं हे शब्द 7ही विभक्त्यांमध्ये चालतात, हो नाही? 7ही विभक्तीमध्ये हो. हो हो. भगवान 7 मध्ये चालतो म्हणजे हे 7 मध्ये चालतीलच. चालतं. हो. हा, मग हे 7 मध्ये चालवतो म्हणजे कशासाठी चालवतो आपण? विशेषण बनवण्यासाठी पण चालवतो. कसं? अजून एक शेवटचं. भगवान च काय होतं? भगवती. भगवान भगवतः भगवतो भगवद्भ्याम भगवतः भगवतो भगवताम भगवती म्हणजे देवामध्ये.
मग आता मला जर म्हणायचं असेल बलवती, म्हणजे बलवानामध्ये बलवती रामे बलम भवती. कळलं का काय लिहिलंय? ही सप्तमी आहे. रामाची कुठली विभक्ती झाली? सप्तमी. मग या बल जे त्याचं विशेषण आहे बलवान राम, त्याची सप्तमी कशी होणार? जसं भगवानची भगवती तसं बलवानची बलवती. बलवती. बलवती रामे बलम भवती. बलवान असणाऱ्या रामामध्ये बल आहे, किंवा बलवान शब्द सांगतोय बल आहे, तर रामामध्ये कृपा आहे, दया आहे. भगवान नुसतं बलवान नाही, हे दोन्ही सापडणे एका ठिकाणी माऊली म्हणतात विभूती त्या. संपत्ती आणि दया. वाह, काय ओवी. संपत्ती लोकांकडे कमी आहे का? दया आहे का अंतःकरणात? नाहीये. ज्या ज्या ठिकाणी संपत्ती आणि दया असते ती भगवंताची विभूती. आपल्या रत्न ताटा बघा, संपत्ती आणि विभूती आहेत भगवंताची. ते छान ओवे, 10व्या अध्यायातली ओवे. संपत्ती आणि बरंच आहे, 3 पॉइंट ते असले पाहिजेत, म्हणजे ती भगवंताची विभूती असते. बलवती रामे दया भवती. मला सांगायचं काय आहे, हे जे वतुप, आता मी म्हणू शकतो ठीक आहे, जे मतुप प्रत्यय लागून शब्द बनलेले आहेत, मतुप जो की तद्धित प्रत्यय आहे, तो प्रत्यय लागून बनलेले जे शब्द आहेत, ज्या मतुप शब्दाचा अर्थ असलेला, धनवान धन असलेला, बलवान बल असलेला, हे जे शब्द आहेत ते काय होऊ शकतात, म्हणजे काय होऊ शकतात, म्हणजे काय म्हणून येतात? विशेषण म्हणून सुद्धा येतात. त्याची 1-2 उदाहरणं आपण पाहिले. 7ही विभक्त्यांमध्ये पाहायला पाहिजे खरं तर. एवढं ठीक आहे. काय? एकवचनात, कर्मामध्ये, सप्तमीमध्ये. ठीक आहे. पुढच्या पाठामध्ये आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. अतिशय छान. इथून पुढे अजून म्हणजे कॉन्क्रीट नॉलेज येत राहतं की ह्या महत्वाच्या गोष्टी, बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी त्याला क्लिअर होतात. काही सोपं वाटतं, काय काय थोडस जरा अवघड वाटतं, असं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणजे जे एका क्षणात समजतं ते सोपं वाटतं, आणि जे समजायला वेळ लागतो ते अवघड वाटतं. अवघड वाटतं. अवघड पण समजल्यानंतर काय वाटतं मग? सोपं. अरे सोपं आहे, मला कळलं नाही, फक्त वेळ लागला कळायला. ठीक आहे, त्याच्यावरती सगळं चाललेलं आहे. शांती 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 ही